तर मंत्रालय परिसरामध्ये सुरक्षा वाढवलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर सुरक्षा दलाची तुकडी सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर महिलांची तुकडी सुद्धा इथे आपल्याला दिसते। मोठ्या प्रमाणात इथे सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी त्यांनी आपण पाणीही पिणार नाही असा निर्धार केलेला आहे। डॉक्टरांनी कालच त्यांची पूर्ण तपासणी केलेली आहे। त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे पाणी प्या, ORS घ्या असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। डॉक्टरांनी तसा सल्ला मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे। मात्र तरी सुद्धा आपण आजपासून पाणीही पिणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। त्यामुळे आता या निर्धारानंतर सरकारकडून काय नेमकी पावलं उचलली जात आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांची महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे। त्या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्या व्यतिरिक्त सरकारकडून आणखीन काही पावलं उचलली जातात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। CSMT स्थानकामधली ही दृश्य, CSMT रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मराठा आंदोलक दिसत आहेत। एक मराठा लाख मराठा आणि पाटील पाटील अशा घोषणा या मराठा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत आणि मोठ्या संख्येने हे मराठा बांधव CSMT स्थानकामध्ये आलेले आहेत। तर दुसरं दृश्य आहे, अनेक ठिकाणी चौकामध्ये रास्ता रोको करण्याचा प्रयत्न या मराठा आंदोलकांनी केलेला होता, तो मात्र पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। पोलिसांनी आंदोलकांमध्ये मुंबईमधल्या मेट्रो सिनेमागृहात चौका परिसरामध्ये त्या चौकामध्ये वाद सुद्धा झालेला होता, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्यांना हटवलेलं आहे। सध्या मंत्रालय परिसरामध्ये सुरक्षेचा पूर्णपणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कडेकोट तपासणी करूनच नंतर या कर्मचारी वर्गाला प्रवेश दिला जातो। मंत्रालय परिसराची संपूर्ण व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि ही दृश्य पाहतोय आपण। ओळखपत्र तपासले जात आहेत आणि त्यानंतरच पोलिसांकडून त्यांना आत प्रवेश दिला जातोय। मराठा आंदोलक या परिसरामध्ये येता कामा नये यासाठी पोलिसांनी घेतलेली ही खबरदारी आहे। तर आपण ही तीन दृश्य झी 24 तासवर थेट पाहतोय। पहिलं दृश्य छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी आपल्याला दिसते। भगवे झेंडे फडकवले जात आहेत, गळ्यामध्ये भगवे शेले घातलेले आहेत आणि दुसरीकडे वाजत गाजत तुतारी फुंकत हे आंदोलक सध्या आंदोलन करत आहेत। तर दुसरं दृश्य आहे आझाद मैदानामधलं। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतोय, गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा दिसते आणि तिथेच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। आजचा त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि याच्या चौथ्या दिवशी ते प्रसार माध्यमांशी काही बोलतात का, समाज बांधवांना काही आवाहन करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिसरं दृश्य आहे, मंत्रालय परिसरामध्ये सध्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मंत्रालयामध्ये किंवा तिथल्या आसपासच्या ऑफिसेसमध्ये, कार्यालयामध्ये जी मंडळी सध्या येत आहेत त्यांचं ओळखपत्र तपासलं जात आहे आणि त्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातोय। या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। आंदोलकांनी महिला पोलिसांची सुद्धा हुज्जत घालण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र पोलिसांनी या आंदोलकांना सध्या हटवलेलं आहे आणि या सर्व आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकामध्ये आश्रय घेतलेला आहे। तिथेच त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। वाजत गाजत तुतारी फुंकत दंड थोपटवत झांज वाजवत सध्या हे आंदोलन केलं जात आहे। आपण सकाळपासून या सर्व बातम्यांचे अपडेट घेत आहोत। तर मोठ्या प्रमाणात आझाद मैदानामध्ये सुद्धा आपल्याला मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत। न्याहारी केल्यानंतर हे सर्व मराठा आंदोलक उपोषण स्थळी गेलेले आहेत। सध्या आपल्याला मनोज जरांगे पाटील झोपलेले दिसत आहेत, मात्र त्यांनी आजपासूनच आपण पाणीही पिणार नाही असा निर्धार केलेला आहे। त्यांच्या शरीरातली पाण्याची पातळी कमी झालेली आहे। पोलिसांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पाणी प्या आणि ORS घ्या असा सल्ला सुद्धा दिलेला आहे। मात्र हा सल्ला अमान्य करत मी आजपासून निर्जळी उपोषण करणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे।